हाय, मी रुपाली भोसले. तुम्ही बघताय खूप छान मेहंदी काढलेली आहे. पायावर मेहंदी आहे, हातावर दोन्ही साईडला मेहंदी आहे. मला पर्सनली मेहंदी खूप आवडते, पण सिरियलमुळे काय व्हायचं, शूटिंग असल्यामुळे आम्हाला मेहंदी काढता येत नाही. कारण कंटिन्युटी जे सीन्स असतात किंवा कधी कधी असे सिरियस सीन्स असतात तिथे मेहंदी आणि आपण असं सगळं करणं अलाउड पेक्षा ते जात नाही. इट इज नॉट गुड एथिकली ऑल्सो. पण आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सिरियल आता संपलेली आहे. सो आता काही करता येत आहे, मेहंदी काढता येत आहे. होळी आलेली आहे जवळ. सो म्हटलं का नाही आपण मेहंदी काढायला पाहिजे. सो मी गौरीला DM केला आणि गौरीला म्हटलं की गौरी मला मेहंदी काढायची. आणि गौरी चक्क पुण्याहून तिची टीम घेऊन इथे आलेली आहे. गौरी द आर्टिस्टिक हिना असं तिचं पेज आहे इन्स्टावर. तुम्ही नक्की फॉलो करा तिला. आणि तुम्हाला जर छान छान मेहंदी काढून घ्यायची असेल तर नक्की तिला बोलवा. थँक्यू सो मच गौरी. इतकं सुंदर काम. म्हणजे मी तिला म्हटलं की तुझ्या पेशन्सला दाद द्यायला हवी. आणि जे ब्रायडल्स 10-10 तास बसतात त्यांची सुद्धा खरंच कमाल आहे. म्हणजे त्यांच्याही पेशन्सला दाद द्यायला हवी. म्हणजे आता आम्हाला ऑलमोस्ट 4 तास झालेत. हा, बट द रिझल्ट इज अमेझिंग. 4 तास बसून एका जागी हे सगळं करताना पेशन्स खरंच खूप टास्कवाला पेशन्स होता. बट रिझल्ट बघितल्यानंतर ऑल द वेटिंग अँड ऑल द सिटिंग इज वर्थ इट. सो थँक्यू सो मच गौरी अँड टीम. आणि खूप सुंदर मेहंदी काढलेली आहेस. नक्कीच आमचं सुरुवात झाली आमची तेव्हाच मी तिला म्हटलं की गणपती असतो माझ्याकडे. सो गणपतीत सुद्धा आता इतकी वर्ष झाली, 5 वर्ष आमची सिरियल सुरू होती. सो 5 वर्षात मला मेहंदी काढता आली नाही गणपतीत. पण या वर्षी नक्की मेहंदी काढणार आहे. त्यावेळेला सुद्धा गौरीला बोलवणार आहे. सो थँक्यू सो मच. आय लव्ह इट. थँक्यू.